संजय राऊतांनी पुस्तक लिहिलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदीच्या दंगलीच्या केसमध्ये आरोपी होते, त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली, तर अमित शहा पण आरोपी होते, त्यांना पवार साहेबांनी मदत केली. असं दोघांनी त्या लोकांना त्या काळात मदत केली होती. मात्र उलट भाजपने या लोकांचे उपकार करायचे म्हणजे अपकाराची भाषा करत दोघांचे पक्ष फोडले. हे बघा, आता ते काही त्यावेळेचे काही मध्यस्थी नव्हते की त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत, पण शेवटी एवढ्या मोठ्या लोकांवर बोलणं मला तरी वाटतं त्यांच्यासारख्या माणसाने ते उचित नाही आहे. बाळासाहेबांचं आदराचं स्थान हे मोदी साहेबांच्या मनात कायम आहे, कायम राहणार आहेत. आजही काही बाळासाहेबांची शिवसेना संपली असं कोणी मानत असेल तर निश्चित नाही, कारण की आम्ही त्यांचे शिवसैनिक अजून जिवंत आहोत. त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं हे मानणारा मी कार्यकर्ता नाही. पवार साहेबांच्या बाबतीमधलं मला विषय माहीत नाही. पक्ष फोडल्यापेक्षा ती लोकमानसाच्या हातात गेली शिवसेना, याचं दुःख आहे असं ते म्हणताय. आता ते महालोफर आहेत, आम्हाला काय लोफर म्हणताय? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली अमित शहा आणि मोदींना, तेच त्या कुटुंबाशी निर्गुणपणे वागले असं म्हणताय राऊत. हे बघा, बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे. ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलं आहे ते कदाचित खरं असेल किंवा खोटं असेल, तर त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया गुजरात गया. त्यामुळे बाळासाहेबांचं आणि शिवसेना प्रमुखांचं एक वेगळं नातं आहे. त्या नात्याच्या बाबतीमध्ये हे त्यावेळेस पत्रकार होते, हे संपादक होते, यांना शिवसेनेमध्ये भाजपमध्ये काय चाललं होते माहीत नाही. हे आता आड्याचं बसणं डंगचं बोलणं, आता भाऊच राहिला आहे तिथे शिवसेनेत, त्यामुळे तो बोलते.